नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ मराठीत असणार आहे. आज जे आहे आपण मुंबई हायकोर्टमध्ये जी रिटन एक्झामिनेशन पास झालेले आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे, जे आता टायपिंग म्हणजे स्किल टेस्टची तयारी करत आहे. मी सुद्धा स्किल टेस्टची तयारी करते आणि मी कुठल्या प्रकारचे टिप्स वापरते ते टिप्स फक्त मला तुमच्यासोबत शेअर करावेसे वाटले म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. सगळ्यात पहिली टिप हे आहे की तुमची प्रॅक्टिस खूप जास्त पाहिजे. ABCDची तुमच्या बोटांना. टायपिंग म्हणजे एक्झॅक्टली होते हे की आपलं ब्रेनमध्ये टायपिंग होते आणि मेन त्याचं कोऑर्डिनेशन आपल्या फिंगरसोबत असते. ते जेवढं चांगलं असेल तेवढी आपली स्पीड आणि ॲक्युरेसी राहतात. सगळ्यात अगोदर आपल्या जे बोट आहेत त्यांना ABCDची खूप जास्त चांगली प्रॅक्टिस पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही अल्फाबेट जे आहेत ABCDचे त्यांची खूप जास्त प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुमच्या बोटांना त्यांची एकदम सवय झाली पाहिजे. ते कुठल्या डायरेक्शननी बोट वळवायचं आहे, तर कुठला अल्फाबेट येते हे आपल्याला व्हिज्युअलाइज करता आलं पाहिजे. म्हणून काय करायचं की डेली प्रॅक्टिस करायची. कीबोर्ड साईडला ठेवायचं, डोळे बंद करायचे, व्हिज्युअलाइज करायचं की ह्या फिंगरवर, ह्या बोटावर कोणतं अल्फाबेटचं कीज येतं, किती की येतात, ते सगळं आपण पहिले व्हिज्युअलाइज करायचं, मेमराईज करायचं. कारण की त्याने काय होणार की जेव्हा तुम्ही कॉन्शियसली टाईप नाही करत असणार तरीही तुमचे बोटं बरोबर त्याच कीवर जाणार आणि तुमची ॲक्युरेसी एकदम बरोबर येणार. तर हा खूप मोठा फायदा तुम्हाला व्हिज्युअलायझेशन प्रोसेसने मिळणार आहे. तर ही टेक्निक मी वापरते आणि त्याचा मला खूप बेनिफिट झालेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे अल्फाबेट कीजची प्रॅक्टिस झाल्यानंतर आपण हळूहळू पॅसेज जेव्हा स्टार्ट करतो तेव्हा प्रयत्न करायचा की सगळ्यात अगोदर आपण थोडं, म्हणजे जर आता तुम्ही खूप दिवस झाले असेल टायपिंग स्टार्ट करून तर तुम्ही स्पीडली करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण जर तुमचे एरर्स येत आहे तर पहिल्या आज जर सपोज तुम्ही प्रॅक्टिस करताय तर पहिला पॅसेज थोडा स्लो टाईप करून बघा. स्लो इन द सेन्स असं नाही की एक लेटरच वाचायचं आहे आणि मग तुमचा वेळ पूर्ण अपुराच पडतोय, अशा प्रकारचं स्लो नाही म्हणत आहे. स्लो इन द सेन्स काय, जसा एखादा मोठा शब्द आहे तर त्या मोठ्या शब्दामध्ये जर कंटिन्युअसली आहे असा जर मोठा शब्द आहे तर सुरुवातीचा जो 2-3 अक्षर आहे ते टाईप झाल्यावर आपल्याला थोडं कन्फ्युजन होते. तर थोडा पॉज घ्यायचा, एकदम मायनर पॉज, 1 सेकंदही नाही, अर्ध्या सेकंदाचा पॉज, आणि लगेच ते रीड करून घ्यायचं की समोर काय अल्फाबेट आहे ना. रीड झाल्यानंतरच टाईप करायचं. मेन म्हणजे एरर्स तेव्हा होतात जेव्हा आपण बघत टाईप करण्याचा प्रयत्न करतो, ते रीड नाही करत. सगळ्यात अगोदर आपल्याला ते वर्ड रीड करायचे आणि त्याच्यानंतरच टाईप करायचे. तर तुमचं ब्रेन खूप जास्त चांगल्याने कोऑर्डिनेट करते तुमच्या बोटांसोबत आणि ॲक्युरेसी एकदम चांगली येते. आता याचा अर्थ काय आहे की जेव्हा तुम्ही एक वर्ड रीड करणं म्हणजे असं नाही की खूप तुम्ही वाचतच बसले आणि त्याच्यानंतर तुम्हाला वेळ नाही पुरला, अशा प्रकारे नाही. एकदम फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये आपण वाचतो आणि लगेच टायपिंग पण आपली सुरू असते. म्हणजे वाचणं टायपिंग ही सायमल्टेनियस, म्हणजे सोबत ही प्रोसेस स्टार्ट असते आणि तेव्हाच आपली स्पीड पण तेवढीच चांगली राहते जेवढी आपली ॲक्युरेसी चांगली आलेली आहे. जर आता तुमचे जास्त एरर्स येत असतील सगळ्यात अगोदर हीच टेक्निक वापरून बघा. त्याच्यानंतर तुम्हाला जे प्रॅक्टिस सेशन करायचं आहे, तर असं नाही की 4-4, 8-8 तास तुम्ही कंटिन्युअसली लागले आहे तर तुमच्या बोटांना खूप त्रास होईल आणि ॲक्युरेसी एकदम कमी येणार. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे गॅप देऊन प्रॅक्टिस करणं. म्हणजे सकाळी 1 तास प्रॅक्टिस करतो आपण, दुपारी 1 तास आणि रात्री 1 तास, अशा पॅटर्नमध्ये प्रॅक्टिस केली तरी सफिशियंट आहे. जो सकाळचा 1 तास आहे ज्याच्यामध्ये आपण प्रॅक्टिस करतो, तो 1 तास पण कसा करायचा की 10 मिनिट्स प्रॅक्टिस केली, त्याच्यानंतर 5 मिनिट्स गॅप, मग 10 मिनिट्स प्रॅक्टिस, 5 मिनिट्स गॅप, असं करून प्रॅक्टिस केली तर खूप जास्त उत्तम तुम्हाला बेनिफिट मिळेल आणि एरर्स कमी येणार.